नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। MPSC सहाय्यक प्राध्यापक जाहिरात क्रमांक 114 आणि 115/2023 बहुतांश विषयाच्या एक्झाम डेट्स आलेल्या आहेत। पाठीमागून ज्या डेट्स आल्या, पाठीमागून जे 2 शीट्स आलेल्या आहेत विविध विषयांच्या संदर्भात, तर त्या डेट्स त्यांनी पहिल्यांदा जुलै आणि ऑगस्ट 4 जुलैपासून ते 31 ऑगस्टपर्यंत ज्या डेट्स दिल्या होत्या आणि बाकीच्या विषयांच्या डेट्स त्या पुढील तारखेला येतील अशी जी अपेक्षा होती, त्याऐवजी ह्या ज्या डेट्स आहेत, मधील ज्या रिकाम्या जागा आहेत किंवा रिकाम्या डेट्स आहेत, रिकाम्या शिफ्ट्स आहेत, त्यामध्ये आलेल्या आहेत। आशा आहे तुम्हा सगळ्यांची तयारी झालेली असेल। तरी पण काही गोष्टी सहाय्यक प्राध्यापक परीक्षेसंदर्भात चर्चा होणं आवश्यक आहे। त्या संदर्भानेच तुम्हाला सांगतो। ज्यांची वर्ष दीड वर्ष झालं जी तयारी करतायत त्यांना तर टेन्शनचं काही कामच नाही आहे। फक्त त्यांनी आता ज्या नोट डाऊन करून घेतलेल्या आहेत किंवा स्वतःच्या ज्या नोट्स आतापर्यंत बनवलेल्या आहेत त्या संदर्भानेच आता पुढची तयारी त्यांना करायची आहे किंवा तोच अभ्यास त्यांना करायचा आहे। ज्यांनी फक्त MCQ टाईप पद्धतीने अभ्यास केलेला आहे, तर MPSC ही परीक्षा फक्त MCQ टाईप अभ्यासाची नाही असं माझं तरी स्वतः मत आहे। कारण तुम्ही जर डीपमध्ये अभ्यास केलेला असेल तरच ह्या काही गोष्टी शक्य होतात। जरी तुमची पात्रता सेटनेट असली तरी सेटनेट आणि MPSC यामध्ये खूप फरक आहे। एक तर सेटनेटमध्ये मायनस सिस्टीम आहे, दुसरी गोष्ट हार्ड लेवल जी आहे ती हार्ड लेवल जी असते किंवा काठिण्य पातळी जी असते ती MPSCमध्ये खूप वरच्या दर्जाची असते। तुम्हाला तोच प्रश्न विचारला जाईल, पण ज्या पद्धतीने फिरून विचारला जातो त्यामध्ये खूप फरक असतो। त्यामुळे तुमच्या संबंधित विषयाचा अभ्यास होणं तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे। माझ्या मते तर फक्त 5% कॅन्डिडेट असे असतील जनतेमध्ये ही स्पर्धा असते। कारण बरेच जण संसारामध्ये गुंतलेले असतात, आपापल्या सांसारिक जबाबदाऱ्या आहेत, पारिवारिक जबाबदाऱ्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सेटनेट झाल्यानंतर पुन्हा त्या पुस्तकाकडे बघितले नसतं। काही टीचिंग जॉबमध्ये जरी असले तरीही जो BA MA लेवलला जो अभ्यासक्रम असतो तो मर्यादित स्वरूपाचा असतो आणि तितकं मन लावून शिकवणारे शिक्षकही नाहीत की पुढे शिकवायचं आहे म्हणून आपण काहीतरी अभ्यास करावा। त्यामुळे ही कॉम्पिटिशन जी आहे ही कॉम्पिटिशन पाहायला गेलं तर खूप कमी विद्यार्थ्यामध्ये आहे। जास्तीत जास्त एका विषयासाठी जर 4 जागा असतील तर विद्यार्थी 1000-1200च्या आतच आहे। म्हणजे ते 4 व्हॅकन्सीसाठी 1000-1200 विद्यार्थी आणि यामधलेही 900 असतात ज्यांचा आता पुस्तकाशी सेटनेट झाल्यानंतर कसल्याही प्रकारचा संबंध राहिलेला नाही आहे। असे यातील बहुतेक सारे आहेत आणि अगोदर जॉईन असणारे ज्यातली 20-25% जण असणार आहेत। त्यामुळे खरी शर्यत जी आहे ती 5% ते 10% जास्तीत जास्त मॅक्सिमम आपण धरलं तर असणार आहे। त्यामुळे रिव्हिजनला लागा, इतर कोणत्याही गोष्टीवर लक्ष देऊ नका। MPSCमध्ये कोणत्याही प्रकारची लाचलुचपत वगैरे गोष्टी चालत नाहीत, या सगळ्या अफवा आहेत, हे विश्वास ठेवा। आणि आपल्या भविष्यासाठी 1-1 कोटी रुपये तर आपण कुठे काही भरू शकत नाही। 5,500 व्हॅकन्सीज ज्या सहाय्यक प्राध्यापकाच्या येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी संधी असेल अशी तुमच्या मनाला तरी शाश्वती वाटते का? कारण त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर खूप संस्था ज्याला ठरवेल त्यालाच पदावर घेऊ शकणार आहे आणि खूप कमी संस्था अशा आहेत किंवा बोटावर मोजण्या इतक्या संस्था अशा आहेत जिथे निरपेक्ष पद्धतीने किंवा अगदी पारदर्शक पद्धतीने अगदी गुणवत्ता बघूनच भरती केली जाते। पण MPSC हा सगळ्यात मोठा पर्याय तुमच्यासमोर आहे। त्याच्यासाठी तुमच्याकडे कुणाकडे 8 दिवस आहेत, कुणाकडे 15 दिवस आहेत, कुणाकडे 20 दिवस आहेत, कुणाकडे महिना आहे, कुणाकडे 2 महिने आहेत आणि अजून ज्या मॅथ, केमिस्ट्री, इतिहास वगैरे विषयाच्या ज्या एक्झाम डेट्स आलेल्या नाहीत त्याही लवकरात लवकर येणार आहेत। पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्या डेट्स तुम्हाला सोमवारी मंगळवारी येऊन जातील अशी माझी अपेक्षा आहे। एखाद दिवस पाठीमागं पुढं होऊ शकतं। सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक। जे केलं आहे, ज्याची तयारी केली, त्या वेळेला काहीही नवीन वाचायला घेऊ नका, रिव्हिजन करा। तुमचं जर थिअरॉटिकली वाचून झालेलं असेल तुमच्या नोट्सवर आता भर द्या, नोट्स वाचा, कारण वेळ तुमच्याकडे खूप कमी आहे। वारंवार त्याचं रिव्हिजन करा आणि दृढीकरण
करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याचं दृढीकरण करण्याचा प्रयत्न करा. हा संघर्षाचा काळ जो तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे तो अचानक बदलून जाणार आहे. जर तुम्ही सक्सेस झालात तर हा काळ अचानकपणे बदलून जाणार आहे. जी आज तुम्हाला काळीचीही किंमत दिली जात नाही, कारण तुमची अर्थव्यवस्था कमजोर आहे. तर ती परिस्थिती एकदम बदलून जाईल आणि हे जे पद आहे सहाय्यक प्राध्यापकाचं ते सुपर क्लास 1 आहे, हे लक्षात ठेवा. क्लास 1 ही नाही, सुपर क्लास 1. त्यामुळे तुम्हाला जीव तोडून आता यासाठी प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जर फक्त MCQ टाईप पद्धतीनेच अभ्यास केलेला असेल, वरचा अभ्यास केलेला असेल, सेटनेटला ज्या पद्धतीने करता, तर मात्र असे विद्यार्थी या शर्यतीमध्ये नाहीत असं माझं म्हणणं आहे. कोणताही विषय असला तरी ज्याने डीपमध्ये संकल्पना स्पष्ट करून घेतलेल्या आहेत, डीपमध्ये अभ्यास केलेला आहे. ज्या काही विद्यार्थ्याच्या तर कमेंट अशा येतात की सर अभ्यासक्रम कुठे भेटेल, म्हणजे काही म्हणण्यापेक्षा तर खूप साऱ्या विद्यार्थ्याच्या कमेंट अशा येतात की सर आता एक्झाम डेट्स जाहीर झाल्यानंतर किंवा त्यांना मेसेज गेल्यानंतर की हॉल तिकीट संदर्भातील मेसेज गेल्यानंतर आता मेसेज येत आहेत की सर मी फॉर्म भरला होता आणि सिलेबस कुठे भेटेल. म्हणजे आत्ता इथून पुढे ते अभ्यास करणार आहेत. त्यासाठी ते कोणाचा तरी ऑनलाईन कोर्स घेणार की जुन्या क्वेश्चन पेपर सोडवण्याचा वगैरे किंवा तसंच एखादं बुक वगैरे घेणार आणि ते कॉम्पिटिशनमध्ये कुठेही असणार नाहीत, कारण मधल्या काळामध्ये आपल्या विषयाशी संबंधच ठेवलेला नाही आणि कॉन्फिडन्स लेवल खूप कमी असणार. सेटनेट जरी झालेले असतील तरी जे 13, 14, 15,000 विद्यार्थ्यांनी सगळ्या विषयासाठी MPSC सहाय्यक प्राध्यापकाचा फॉर्म भरलेला आहे, त्यामधील काही जण अगदी मायनसमध्ये सुद्धा जाताना दिसतील, मायनस मार्कमध्ये सुद्धा जाताना दिसणार आहेत. बऱ्याच जणांची तुक्क्यांनी पास झालेली सुद्धा असतात आणि इथे तुक्के चालत नाहीत, वरवरचा अभ्यास चालत नाहीत. त्यामुळे हा सगळ्यात मोठा चान्स आहे. ज्यांनी आपल्या विषयाशी प्रामाणिकता ठेवलेली आहे, ज्यांनी आपल्या कामाशी प्रामाणिकता ठेवलेली आहे, ज्यांनी आपलं विद्यार्थीपण आजपर्यंत जपलेलं आहे, जे आजही पुस्तकांशी किंवा आपल्या संबंधित विषयाशी नातं जोडून आहेत, ज्यांचं त्या विषयामध्ये हातखंडा किंवा कोणीही हात धरू शकत नाही, अशा विद्यार्थ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. नोकरी मिळवलं म्हणजे तुम्ही 1 कोटी रुपये कमवले, तिथेच कमवले अशी परिस्थिती आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद. राहिलेल्या विषयांच्या डेट्स आल्यावर आपण नक्कीच व्हिडिओ देऊया. थँक्यू.